ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याच्या अर्थसंकल्प 2026च्या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करत विकासाचा मोठा रोडमॅप मांडलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं असून राज्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यात येणार आहे. गायमुख जंक्शन ते वॉल्टन नाका दरम्यान भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून तिसरी मुंबई प्रकल्पामुळे सुमारे 12 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. तसंच राज्यातील मेट्रो आणि द्रुतगती मार्गांचं व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनावर भर देताना केंद्र सरकारच्या धोरणानुसार झाडांचं प्रमाण 31% वरून 33% वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमामुळे वृक्ष संवर्धनाला चालना मिळेल. वनविभाग बळकट करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार असून वाघांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. ट्रेन, वीज, तार आणि आजारांमुळे होणाऱ्या वाघांच्या मृत्यूवर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. नवी मुंबईतील विकासावर बोलताना नाईक यांनी स्पष्ट इशारा दिला की भ्रष्टाचार करणाऱ्यांना थारा नाही. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अशा प्रकारांना आळा घालावा असं त्यांनी सांगितलं. शिवाय पालघर जिल्ह्यात आशियातील 10वं सर्वात मोठं बंदर उभारण्यात येणार असून हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असणार आहे. गॅस तुटवडा आणि जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पॅनिक परिस्थितीवरही त्यांनी भाष्य करत भारत सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचं स्पष्ट केलं. या सर्व योजनांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन विकासाला गती मिळेल असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला. 2000 साली मी बोलतो नवी मुंबईमध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. तर 2000 पासून 2020 झालं आणि प्रशासक यंत्रणेत सुद्धा मी ऐकायला सांगितलं होतं की पैसे वाढवायचे नाहीत. आणि आता आम्ही पुन्हा ह्या निवडणुकीच्या वेळेला पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही याची हमी दिलेली आणि ती वाढणार नाहीच. तर त्याकरता आर्थिक समतोल तर ठेवला पाहिजे आणि त्याकरता एक 4-5 दिवसामध्ये बजेट सादर होईल. त्यावेळेला नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं मान्य नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे त्यामध्ये भविष्यकाळामध्ये 4थी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार आहे. 4थं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात. एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे पोर्ट म्हणजे आपण त्याला डॉक म्हणतो ती पालघरमध्ये होणार. म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला समृद्धीच्या महामार्गाने अहमदाबाद, बडोदा, अलिबाग कॉरिडॉर असेल तर भविष्य काळामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा चतुरस्र असावा. आणि नंतर राहिला वन खात्याचं. मी वन खात्याचं बोललो. बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी, पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी या 3 स्तरावर तर मी करणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं नवी मुंबईतल्या विरोधकांना माझं म्हणणे नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर रोखण्याचं काम तुम्ही करा. चुकीच्या पद्धतीने कुठली गोष्ट पण कधी पाहत असेल तर त्याला अलाव करायचं नाही आणि ते करताना पार्लमेंटरी लँग्वेजचा वापर करावा जेणेकरून कोणी दुखावणार नाही, कोणाच्या भावना अतिशय जखमा त्यांना होणार नाही. आणि मला वाटतं मी वन विभागाची, पालघर विभागाची आणि नवी मुंबईची रूपरेखा तुम्हाला मी सांगितली.